नमस्कार. तेजल्स हाऊसमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज मी रेशनच्या तांदूळात हरभऱ्याची डाळ व उडदाची डाळ मिक्स करून त्याचा काय पदार्थ तयार करते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी इथे अर्धी वाटी डाळ भरेल, म्हणजे अर्ध्यापेक्षा कमी उडदाची डाळ व अर्ध्यापेक्षा कमी हरभऱ्याची डाळ, म्हणजे दोघी डाळी मिक्स करून अर्धी वाटी भरेल. अशा डाळी मी स्वच्छ पाण्याने धुवून रात्रभर भिजत ठेवल्या होत्या. आता दुसऱ्या दिवशी मी ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते. आणि आता आपण किचनमध्ये काम करतो आहे म्हटल्यानंतर मुलांना पण बघायचं असतं की आज कुठला नवीन पदार्थ मम्मी किचनमध्ये बनवते. सो तिची पण लुडबुड असते, म्हणजे माझ्या मुलांची पण लुडबुड असते किचनमध्ये. आता हे बॅटर मी एक मिक्सरमध्ये वाटून घेतलं. आता हे दुसरं बॅटर वाटत असताना यात मी कोथिंबीर व हिरवी मिरची पण मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेते. काय होतं ना, जर आपण भाज्या कट करून घातल्या तर मुलं ते त्याच्यातून काढून ठेवतात, बाजूला काढून ठेवतात आणि त्यांनी ते बाजूला काढून ठेवू नये म्हणूनच मी जेवढं बॅटर मिक्सरमध्ये वाटता येईल तेवढं वाटते. इथे आपलं बॅटर रेडी झालं आहे. मी इथे आप्पे करून घेणार आहे. आप्पे पात्राला मस्त मी तेल लावून घेतलं आणि हे सगळं करण्यासाठी मी आधीच प्रिपरेशन करून ठेवते की मला उद्या काय करायचं आहे म्हणून. आणि आधी जर आपण प्रिपरेशन करून ठेवलेलं असेल ना, सगळं आधीचं नियोजन असेल ना, तर वेळेवर आपली घाई होत नाही, गोंधळ होत नाही. म्हणून मला उद्या काय बनवायचं याचं नियोजन मी आधीच करून ठेवते. आता इथे सगळं आप्पे पात्रात मी सगळे आप्पे टाकून घेते आणि त्याला वरतून कवर करून घेते, जेणेकरून आणि बारीक गॅस केला होता की जेणेकरून ते छान शिजतील आतपर्यंत. आणि इथे मी चिंचेचा जो गूळ होता ना तो भिजत ठेवला होता, त्याचं पाणी काढलं, त्यात गूळ ॲड केला, साखर ॲड केली आणि थोडी अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा गूळ ॲड केला असेल. थोडं तिखट, आंबट, गोड अशी टेस्ट लागण्यासाठी मी त्यात थोडंसं लाल तिखट आणि मीठ पण ॲड केलं होतं. आणि आता आपल्याला पुदिन्याची चटणी करून घ्यायची आहे. त्याच्यासाठी मी इथे पुदिना, हिरवी मिरची, त्याच्यात मीठ ॲड केलं आणि 4 दाणे शेंगदाणे घातले. इथे आप्प्यांची एक बाजू छान मस्त फ्राय झाली. आता दुसऱ्या बाजूने पण आप्पे सगळे आपण फ्राय करून घेऊ. आता तुम्हाला दुसऱ्या बाजूने फ्राय करण्यासाठी तेल लावायचं असेल तर तुम्ही तेल टाकू शकतात, पण ते जास्तच तेलकट होतात म्हणून मी जास्त तेल पण लावत नाही. एका बाजूने तेल लावलं तेवढं सफिशियंट आहे, ते पटकन निघतात, चिकटत नाही ते. तुम्ही बघत असाल सहज निघाले होते ते. आता इथे आपली पुदिन्याची चटणी पण रेडी झाली आहे आणि चिंचेची जी चटणी आहे ना ती थोडीशी आपण गरम करून घेऊ. इथे आपले आप्पे दोघी बाजूने छान मस्त क्रिस्पी फ्राय झाले आहेत. तुम्हाला मी नंतर तोडून दाखवते हाताने. आतून एकदम छान सॉफ्ट आणि वरतून क्रिस्पी, खूपच छान टेस्टी लागत होते. घरात तर या आप्प्यांचा सुगंध दरवळलाच होता. इव्हन शेजारच्या मावशीसुद्धा विचारत होत्या की तुम्ही काय बनवलं आहे आज जेवणात. तुम्ही पण तुमच्या घरी ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि हो, कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा. बाय.